ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शोभायात्रेने झाला समारोप। मागील 8 दिवसापासून श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, वीणा पारायण सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप सोमवार दिनांक 3 रोजी करण्यात आला। तत्पूर्वी रविवारी रात्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या समारोप निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात दीप उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी महिला मंडळींनी दीप लावल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता। यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, लताताई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, ॲडव्होकेट दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, यात्रा सब कमिटी अध्यक्ष सुभाष शिंदे, रामराम सूर्यवंशी, राजू गाजेवार, मायंबा होळकर आदींची उपस्थिती होती। पारायण सोहळा समारोप। शहरातील मुख्य रस्त्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य पालखी मिरवणूक, शोभायात्रा ढोल ताशा व टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली होती। शोभायात्रेत व्यासपीठाचार्य शिवाजी महाराज वाडगावकर, महिला पुरुष भक्त, वारकरी संप्रदायातील नागरिक तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात पठण करण्यासाठी बसलेल्या चिमुकल्या बालकांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेऊन सहभाग घेतला होता। शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रा चौकात येताच भजनी मंडळाने भारुडावर ताल धरून फुगडी खेळत शहरवासियांचं लक्ष वेधून घेत होते। शोभायात्रा जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरापासून निघाली। ते सराफा लाईन, बजरंग चौक, छत्रपती शिवाजी चौक, बाजार चौक, पोलीस स्टेशन, गणेश मंदिर, सराफा लाईन, लकुडोबा चौक ते परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर शोभायात्रेचा समारोप झाला। यावेळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सामील झालेल्या सर्व भक्तांना श्री परमेश्वर देवाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले।